रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या शहरापासून महेंद्रगिरी पर्वताच्या दिशेने 10 किलोमीटरवर असलेले श्री क्षेत्र परशुराम या मंदिराचा सर्व परिसर कसा आहे ते बघणार आहोत। परशुरामाचं दर्शन घेणार आहोत व सर्व आख्यायिका आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। चिपळूण येथील परशुराम मंदिराचे आपण दर्शन घेऊया आणि परशुरामाचा पूर्ण इतिहास या व्हिडिओमधून जाणून घेऊया। माझ्या मागे आहे हे मंदिर आणि आता आपण मंदिराचा संपूर्ण परिसर बघणार आहोत। मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर समोरच मध्ये दिसते ती मूर्ती आहे ती परशुरामाची आहे। डावीकडे कामदेवता व उजवीकडे काळ देवता म्हणजे मृत्यू अशी रचना आहे। तसेच मंदिराच्या बाजूलाच हनुमानाचं छोटंसं मंदिर आहे। ते समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेलं हनुमानाचं मंदिर आहे। त्याच हनुमानाचे आपण आता दर्शन घेणार आहोत। मंदिराच्या आवारामध्ये डावीकडील बाजूस उजव्या सोंडेचा संगमरवरामध्ये कोरलेला खूप सुंदर असं गणपतीचं मंदिर आहे। त्या गणपतीचे देखील आपण आता दर्शन घेणार आहोत। भगवान परशुराम यांनी आपल्या निवासासाठी महेंद्रगिरी पर्वत म्हणजेच चिपळूण हे स्थान निवडले। या पर्वतावर सदैव पाहणे राहावे या हेतूने भगवान परशुराम यांनी वरुण अस्त्राने अभिमंत्रित केलेल्या बाणाने गंगा निर्माण केली, म्हणून येथील कुंडाला बाणगंगा कुंड असे देखील संबोधतात। 1661 साली शिवाजी महाराज परशुरामांच्या पूजेसाठी व दर्शनासाठी आले होते। 1698 मध्ये गोवळकोटचा सरदार सिद्दी सात याने मंदिर उद्ध्वस्त केले, लुटालूट केली व शिवाजी महाराजांनी पूजा केलेल्या मूर्ती फेकून दिल्या। 1707 मध्ये ब्रह्मेंद्र महाराज यांनी कान्होजी आंग्रे, श्रीमंत पेशवे व जंजिऱ्याच्या सिद्धी यांच्या मदतीने मंदिर पुन्हा बांधले व नवीन मूर्ती बसवल्या। याच परिसरात असलेल्या जाखमाता देवीचे आपण आता दर्शन घेऊया। पाणकर नावाच्या व्यक्तीची गाय बरेच दिवस दूध देत नव्हती, म्हणून जो गायी चरणारा गुराखी आहे तो त्यांनी गाय कुठे जाते त्याच्या मागे मागे गेला व आत्ता परशुरामाचं मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांनी दुधाची धार सोडली। गायीला मारण्याच्या दिशेने गुराखी गेला असता गाय थोड्या अंतरावरती गेली व अदृश्य झाली। तीच कामधेनू होती व ज्या ठिकाणी धार सोडत होती, दुधाची धार सोडत होती, तेच हे परशुराम हे स्थान। आणि गाय ज्या ठिकाणून अदृश्य झाली त्या ठिकाणी कामधेनूचे मंदिर देखील आपल्याला बघायला मिळेल। बाणगंगा कुंडाच्या मागील बाजूस गंगा मातेचे मंदिर आहे व एक छोटीशी मूर्त आहे। मंदिराच्या मागील बाजूस एक शिवकालीन भुयारी मार्ग आहे उतरत्या पायऱ्यांचा, तसेच त्याच्या आतमध्ये पाणी आहे। हा मार्ग आता बंद आहे, परंतु हा शिवकालामध्ये वापरण्यात येणारा भुयारी मार्ग आहे। विष्णूचा 6वा अवतार म्हणजेच परशुराम। परशुराम हा चिरंजीवी अवतार आहे। मंदिरासंदर्भात अजून एक कथा अशी आहे, चालुक्य घराण्याचा सम्राट पुलकेशी याने सार्वभौमत्व घोषित केल्यानंतर इसवी सन 570 मध्ये चिपळूण येथे अश्वमेध यज्ञ केला। या यज्ञासाठी यज्ञग्राम म्हणून चिपळूण या शहर वसवले। तेव्हा यज्ञपती म्हणून भगवान परशुरामांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा यज्ञभूमीजवळ केली। 4ही वेद जिच्यात सामावले आहेत अशी वेदवासिनी किंवा विंध्यवासिनी देवीचे मंदिर जवळच बांधले। यज्ञभूमीचा रक्षणकर्ता म्हणून कार्तिकेय ओळखला जातो, त्याचे देखील मूर्ती विंध्यवासिनीच्या जवळच स्थापन केली। भगवान परशुराम यांची आई माता रेणुका यांचे मंदिर मुख्य मंदिराच्या मागील बाजूस आहे। मंदिराच्या आवारात 5 दीपमाळा आहेत, त्यापैकी 4 दीपमाळा जांभ्या दगडात कोरल्या असून एक दीपमाळ काळ्या पाषाणामध्ये आहे। अक्षय तृतीयेला म्हणजेच वैशाख शुद्ध प्रतिपदा ते तृतीया भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव सोहळा संपन्न होतो। मंदिरामध्ये रामनवमी, हनुमान जयंती, त्रिपुरी पौर्णिमा, महाशिवरात्र, नवरात्र उत्सव इत्यादी उत्सव साजरे होतात। तसेच आषाढी एकादशी व महाशिवरात्रीला फार मोठी यात्रा देखील भरते। याच मंदिराच्या परिसरामध्ये स्वामी ब्रह्मेंद्र यांचे छोटेसे मंदिर आहे। आपण स्वामी ब्रह्मेंद्र यांचे दर्शन घेऊया। श्री क्षेत्र परशुराम व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।